राणी साहेब, नकोय आम्हाला राणी साहेब, आम्हाला कंटाळा आलाय या मात्रांचा. राजे, कंटाळा करून कसं चालेल? लवकर बरं वाटायला हवं ना. जेवणानंतरची मात्रा घ्यायला हवी. घ्या. राणी साहेब, आमच्या पोटदुखीला आता पुरता आराम पडलाय, तरी आम्हाला असं पडून राहायला का भाग पडतात तुम्ही? राजा झोपला तर राज्य झोपेल, ते चुकीचा संदेश जातोय राणी साहेब. अशानं लोक बिथरतील. असं काही होणार नाही राजे, काळजी करू नका. आपण झोपून राहिला तरी आमची समशेर जागी राहील. आपल्या या मुलुखाकडे वाकड्या नजरेने कोणी कशाला पाहिजे? भापण्या लावण्याआधीच दुश्मनांची मुंडकी त्यांच्या धडा वेगळी करू. आपली अर्धांगिनी म्हणून आपल्या शौर्याचा वसा आम्ही वाहत आहोत. तो विश्वास सार्थ आहे राणी साहेब. आपण लवकरात लवकर विशाळगडी जाऊ राणी साहेब. विशाळगडी जाऊच राजे, मात्र त्याआधी त्या जुल्फिकाराला धुळीत मिळवून आणि औरंग्याला या मातीत गाडून तो दिवस लवकरच येईल. घेऊन येतेस ना तिकडे. आता साहेब, याला असं सोडून चालायचं नाही. आव सापाच्या अवलाद आहे, कवा ना कवा डंक मारणारच. थांबाय तुझे, पुण्यांदा ह्यो आपल्याला आधी नाही लागायचा. त्यासनी कळून चुकले संताजीरावांची तलवार काय आहे ती. हुजूर, हुजूर बख्श दीजिए हमें, रहम करो हम पे, गलती हो गई हुजूर, हमें माफ कर दीजिए. तुला जित्ता सोडतो, पण आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची, मग इथं जायचं. बेशक बेशक हुजूर. तुझ्या छावणीत फौज फाटा किती आहे, दाना गोटा चारा पाणी किती आहे, समध्याची खबर आम्हाला पाहिजे. 2,500 फौज और असबाब भी है हमारे पास. यो आता आमच्या मालकीचं होईल. जी हुजूर. आता मोहरचा सवाल, या औरंग्याला कळलं का की जुल्फिकार खानानं कामबख्शला कैद केलंय? बोल की. आला हजरत को कोई खत मिला है, पर काय? अलीजा कोई खुफिया मुसम्मे बना रहा है, हमें भी नहीं पता उसके बारे में. आता शेवटचा सवाल, तुमसने आमचा माग कसा गावला? बोल लवकर, कोणी वाट धावली आमची? सच बोलूं तो आप भी यकीन नहीं करेंगे, हमें ही मार देंगे. सांगितलं नाहीस, रास्ता भी तुला मारू आम्ही. बताते बताते, आपके ही सरदार धनाजीराव जाधव.
या रंग चढ ना गाड्या. बस करा आता. धनाजीराव, अहो कसा काय रंग चढणार? अहो तुमची समशेर रंगते ती संताजीरावांसमोर. तेव्हा ते समोर असल्याशिवाय तुम्हाला तुमचा कस कसा लागणार? खरंय तुमचं. सांग मोडून मेहनत केली असं काही वाटतच नाही. नाहीच वाटणार. कसं आहे धनाजीराव, अवघा महाराष्ट्र जाणतो की धनाजीरावांशिवाय संताजीराव आणि संताजीरावांशिवाय धनाजीराव दोघेही अपूर्ण. आम्हाला भीती आता कळून चुकलंय. आज पातूर उगा फुकाची मिजाज बाळगली. उगाच जीवाभावाच्या दोस्तावर तलवार उघडली. आणि यो हा रुबाब समद खोटा असतंय. बघा शेवट पातूरचे टिकतं ते फक्त जीवाभावाचं नातं. हे तुम्हाला आता पक्के समजले ना धनाजीराव? मग आता तुमच्या परीने हे सगळं टिकवून ठेवा. आता यापुढे असं नाही व्हायचं. दोघं मिळून स्वराज्याचा संसार निगुतीनं सांभाळू. आमच्या या दोन्ही तलवारी आता त्या औरंग्याच्या छाताडात खूप असल्या जातील. तुला शबूत दिलाय म्हणून तुला जित्ता सोडतोय. तर भोपळा चिरतोय तसा उभा आडवा चिरला असता तुला. मेहरबानी हुजूर. तरी आम्ही म्हणत होतो दादासाहेब, अहो नका विश्वास ठेवू त्या जाधवरावांवर. गळ्याला भेटून नरड्याला नख लावणारी अवलाद आहे ही. नकाही संबून राहू त्यांच्यावर म्हणलं, पण आमचं ऐकतंय कोण? आज काही विपरीत घडलं असतं तर किती किती महागात पडलं असतं आपल्याला. आज त्याला बाहेरची उगा उचलली जीभ लावली टाळ्याला असं करून काय बी बडबडू नका. अरे त्या औरंग्याच काय, त्याची समधी फौज जरी चालून आली तरी त्यासनी मातीत काढायची ताकद बाळगतो यो संताजी. बहिरजी अहो उगत तन करू नका. आधीच दादारावांचं टाळकं सटकलंय ना. दादाराव आता झालं गेलं, आपण सगळं मातीमोल केलं. या आमासनी वाटतंय आपण आता मोर्चा मोहिमेचा पल्ला गाठूया. अरे कंची मोहीम हा? अरे जिथं असं पाठीत खंजीर खूप असलं जाते तिथं कोणासाठी बी काय बी करायची गरज नाही. राज पातूर आम्ही थोरल्या महाराजांच्या तत्वाप्रमाणे वागत आलोया. आणि जो पातूर आमच्या श्वासात श्वास आहे तो पातूर आम्ही शिवाजी महाराजांच्या तत्वाप्रमाणेच वागू. आता कोणासाठी बी काय बी करायची गरज नाही. बस आजच्या आज माघारी निघायचं. आजच्या आज या गोष्टीचा कणका पाडायचाच. चला. राज, जेवणाचं ताट आणलं आहे, जेवून घ्या. औषधं घ्यायची आहेत ना बा? हा ना राणी सब, तुमच्यासाठी पेज आणली आहे, तेवढी खाऊन घ्या. पेज? पेज कशाला? राजे अहो जेवण जात नाही आम्हाला, कशी तरी पेज घेतोय. राणी साहेब असं करून कसं चालेल? आतल्या जीवाचं पोट भरायला नको का? बघा राज, तुम्ही तरी सांगा, काय केलं ऐकतच नाही या. खरं म्हणजे यासनी दटावून खायला घालणार कुणीतरी जीवाभावाचं थोर माणूस असायला पाहिजे होतं बघा. येसुमा साहेब, येसुमा साहेब असायला हव्या होत्या. भय लय खुश झाले असते राणी साहेब. वहिनी साहेबांना ही वार्ता कळायला हवी होती. आम्हालाही असंच वाटतं राजे. त्यांच्या या कैद काळात
ही वार्ता उमेदीचं बळ होईल. पण कसं कळणार? विशाळगडावरून कळेल ही वार्ता. सगुणा, गुणाजीला सांगून ही मूर्ती विशाळगडी पोहोचवण्याची व्यवस्था कर. जी. वा राणी साहेब, आपल्या चातुर्याचं कौतुक वाटतं आम्हाला. कुठलाही खलिता न धाडता बातमी वहिनी साहेबांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केलीत. शांताजीराव, फार हरवून गेलो आम्ही इकडे. तुम्ही गडावर नाहीसा तर कशातच जीव लागेना. आता हा मस्ती कळतंय. धनाजीरावांच्या जगात संताजीरावांची काय जागा आहे ती. काय चाललंय या उगाच येड्यावानी? येड म्हणा, कुळ म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. तुमच्या बिगर एक पळ बी जगणं मुश्किल आहे आमस्ती. लय चुकल्यासारखं वाटायला लागले. ओ संताजीराव, धनाजीराव म्हणताय ते अगदी खरं आहे. आता बघा ना, एवढा हत्ती सारखा गडी पण फार गांगरून गेला तुमच्यासाठी. अहो, आज तालमीमध्ये त्यांचा जीवच लागत नव्हता, तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं संताजीराव असल्याशिवाय अंग मोडून मेहनत होणार नाही आणि स्वराज्याची घडी नीट बसणार नाही. राहून राहून तुमच्याच गोष्टी आठवायला लागल्या. अग, स्वराज्यासाठी सरसेनापती म्हणून तुम्ही जे काही निर्णय घेतले त्याला आम्ही विरोधच केला होता. आमचंच ऐकलं पाहिजे अशी बळजोरी होती. आता कळतंय तुमच्या त्याच निर्णयांमुळे स्वराज्य सुखात आहे. तुम्हासनी कळलं हेच मोलाचं आहे. या संताजीनं आजवर स्वतःचं घर भरण्यासाठी तलवार नाही चालवली. जे काही बी केलं ते स्वराज्यासाठी. म्हटलं आम्हासनी तुमची समशेर अशीच गाजत राहू दे. तुम्ही मोहिमेवर एवढ्या लवकर कसे परत आलास? आम्हासनी वाटलं अजून मोगली मुलूक गारद करशेला. नाही, ती जरा काम खोळांबली होती. असू द्या, आला ते आमच्या फायद्याच. मस्ती बघून मन शांत झालं आमचं. बरं, आता वाईची विश्रांती घ्या, भेटू नंतर आणि बोलूया. चला शंकरजी. दादासाहेब काहीच कसं बोलले नाही त्यासनी. आम्ही मात्र जाब विचारणार आलोच आम्ही. बाबाईरजी, असा आता ताईपणा करून चालणार नाही. अहो, दादाराव गप आहेत, याच्या मागं बी काहीतरी कारण असेलच. आपण उगानं ग खोडा घालाय त्यात. चला. हुजूर, फतेह हो गए. बहुत खूब. देखा शहजादी, एक तीर में दो निशान लगाना तो जायज है, पर
जो जहर हमने इस एक तीर पर लगाया है उससे तो मानो मराठों की पूरी नस्ल ही बर्बाद हो जाएगी। बिल्कुल दुरुस्त फरमाया अब्बू जान। नाक में दम कर दिया था संताजी और धनाजी ने। खत्म कर देंगे, मार देंगे हम उन्हें। ताराबाई, बहुत नाज था ना तुम्हें संताजी और धनाजी पर। अब ये फसाना देखती जाना। दादासाहेब, अहो असं कसं सैल सोडतायसा तुम्ही त्या जाधव रावासने? ज्यांनी तुमच्या नरडीला तलवार लावली त्यांना तुम्ही माफी देऊन मोकळं झालायसा? दादासाहेब, तुमचा जीव अडकला असेल साम्राज्यात, पण इथं कुणी बी कुणाचं नाही. इथं ह्यांच्यासाठी किती बी खस्ता खाल्ल्या तरी पदरात काय बी पडणार नाही. आणि ज्यांना तुम्ही आपली माणसं म्हणतायसा ती आपल्याच हातावर इंगळ ठेवायला निघाली आहेत. नाही बेरजी, हे काहीतरी वेगळं आहे. अहो, धनाजीरावांना आम्ही लई वर्ष ओळखतो. ते अशी दगाबाजी नाही करणार. आवाज पतूर काय कमी छळलं का त्यांनी आमासने? असं पर तो त्यांचा उघड उघड रोष होता. पाठीत खंजीर नाही खोपासणार ते. बहिरजी, आम्ही धनाजीरावांची नजर वाचू शकतो. आज त्यांच्या नजरेत जे प्रेम दिसलं ना ते नितळ होत. कंचबी कपट नव्हतं त्यात. आता तुम्हाला काय बोलावं हे कळना झालंय बघा. भिरजी, एक शब्द बी न बोलता आम्ही धनाजीरावांच्या मनातली भाषा समजू शकतो. तर आमचा विश्वास नाही त्याच्यावर. तुमचा मावळा म्हणून आणि तुमचा धाकला भाऊ म्हणून या समद्याचा सोक्ष मोक्ष लावल्या बिगर आम्ही गप्प बसायचो नाही. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुद्धच मय्यर्पित मनोबुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम. बाळराजे, आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण म्हणजे एक युद्ध असतं. कधी कधी हे युद्ध परकीयांबरोबर असतं, तर कधी कधी स्वकीयांबरोबर असतं. पण कधी कधी ही लढाई आपलीच आपल्याबरोबर असते. पण जर स्वतःची अस्मिता टिकवायची असेल तर शस्त्र कधीही खाली ठेवू नका. तान्हारे असा घाबरल्यासारखा का दिसतोयस? आऊसाहेब, जिंजीहून एक ऐवज आला आहे तुमच्यासाठी. इशाळगडाहून पाठवला आहे. ऐवज? वय, हे बघा. जीव पणाला लावून इथवर घेऊन आलो आहे म्या. धारा, मासाहेब, काय करताय आपण इकडे? अहो, लोणचं भरतोय. स्वच्छ हातांनी भरावं, मग खराब होत नाही कधी. खावंसं वाटतंय का? काहीतरीच काय. आयुष्यात आता ही आंबट गोड चव उतरू द्या. या राजमहाली बाळकृष्णाची पावलं उमटायला हवीत बरं.